तणनाशक फवारणीच्या वादातून शेतकऱ्यावर हल्ल्याचा आरोप, फेर चौकशी करून न्याय देण्याची मागणी. कंधार तालुक्यातील उस्माननगर मोठी लाठी येथील शेतकरी संतोष लक्ष्मण शेकापुरे व त्यांच्या पत्नी मंदाकिनी संतोष शेकापुरे यांनी तणनाशक फवारणीच्या वादातून आपल्यावर शिवीगाळ व मारहाण झाल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणाची फेर चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे. संतोष शेकापुरे यांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 8 जुलै 2026 रोजी सायंकाळी सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास ते घरी दूध काढत असताना त्यांच्या शेतात तणनाशक फवारण्यात आल्याच्या संशयावरून काही जणांनी त्यांच्याशी वाद घातला. यावेळी शिवीगाळ करत त्यांच्यावर मारहाण करण्यात आली. या मारहाणीत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून 8 ते 9 टाके पडल्याचा दावा त्यांनी केला आहे. या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल झाला असला तरी संबंधित आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याचा आरोप संतोष शेकापुरे यांनी केला आहे. आमचं कोणी काही करू शकत नाही अशी भाषा आरोपींकडून वापरली जात असल्याचाही त्यांनी आरोप केला. या प्रकरणाची निष्पक्ष फेर चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी आणि आपल्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी संतोष शेकापुरे यांनी महाराष्ट्र शासन व पोलीस प्रशासनाकडे केली आहे. मला मारहाण केली. तणनाशक मारल्याच्या नंतर 2 दिवसाला 8 दिवसाला तुम्ही कृषी अधिकाऱ्याला विचारा, तण वाळून पीक सगळं वाळून जाते. तरीही परी काही नाही, मी तर केलंच नाही, तरी परी मला अन्याय केला आहे. आणि न मारता त्यानं मारलं म्हणून मला हे म्हणलं, तरी परी अजूनही पीक वाळलं नाही, काहीच नाही. लसलस आता योगा कद्दू बघा, या असे वेळ वाळत आहे, आजकी योगा शेंडा चालू आहे, तरी परी आमच्यावर अन्याय केला आहे. त्याचा न्याय भेटावा आम्हाला. विनाकारण आमच्या दोघा नवरा बायकोला मारण्यात आहे ना, जीवे मारण्याचा प्रयत्न केलाय. याचं काहीच नुकसान नसतावा. संतोष लक्ष्मण शेकापुरे, मंदाकिनी संतोष शेकापुरे, राहणार उस्माननगर. आमच्या सगळी घटना झाली 8 तारीख 7वा महिना 26 सायंकाळी 6 वाजून 2 मिनिटाला झाली घटना. आम्ही दूध काढत होत्या. आमच्या अंगावर विनाकारण तणनाशकचा संशय धरून शिवीगाळ केली. दोघालाही आम्हाला बाहेर पत्राच्या काढून मारहाण केली. हिंदू आम्ही असून मुस्लिमच्या मुलांनी आमच्या पत्नीवर सुद्धा अत्याचार केला, आम्हाला मारहाण केली. माझ्या डोक्यामध्ये टाके पडले 8-9. त्याचे सुद्धा दखल घ्यावं. आपला काय जुना काही वाद होता का? आमचा जुना काही वाद नव्हता, फक्त तणनाशक संशय धरून आम्हाला मारलं. त्याचं काही नुकसान नसतावं आम्हाला मारहाण केली त्यांनी. संबंधित पोलीस स्टेशनला त्याच्या विरोधात तक्रार केली नाही का आपण? तक्रार आम्ही केली संबंधित, मात्र दखल आमची काही घेतली नाही. जसा गुन्हा झाला तसा आमच्या न्याय भेटला नाही. आम्हाला डबल तपासणी करून आम्हाला न्याय भेटावा. आमच्या दोघालाही मारले ना, आजकीन आम्हाला त्याच्यापासून धोका आहे. आजकीन खुले आमचे हेडत आहेत. आम्हाला काय झालं, कोण काय करू शकते आमचं म्हणून डबल धमकी द्यायला खुले आम्ही हिडायत. आता आम्हाला काय झालं, आम्ही काय केलं म्हणून तुम्ही काय होते म्हणा डायरेक्ट आम्हाला न्याय द्या. संतोष शेकापुरे, राहणार उस्माननगर येथील 6 वाजता आम्ही नवरा बायको आखाड्यावरील ढोराचे चारा पाणी करू लागल्या होत्या. तेवढ्यात शिवीगाळ करीत तिकडून राजदीन चे मुलं ते 4 जण आले व आम्हाला शिवीगाळ करू लागले. आम्ही शिवीगाळ का करायला म्हणल्यानं आमच्या अंगावर त्यांनी फावड्याने मारहाण केली व मी भांडणं सोडाय गेल्याने मला लाताबुक्या घालून माझी पोत थिसकावून मला केस वडून मारून पळून गेले. त्याच्या डोक्यात फावडे लागल्याने मेलं म्हणून सोडून निघून गेले. आमच्या नवऱ्याच्या घेतलीच की त्यांनी काढून, भेटली नाही. नंतर अलाउद्दीन त्यांनी पोत घेतली. हो गेली की त्यांनी काहीच गुन्हा दाखल. त्यांनी म्हणले हे चोरीचा आरोप नाही म्हणले. त्यांनी म्हणले तुमची मारहाणामध्ये पोत गेली म्हणले, पण त्यांनी अलाउद्दीन हिसकावून घेतली व ते गेले. पुढची भूमिका आम्हाला न्याय द्यावा सरकारनं. आणि त्याला मारहाण नसून त्यांनी आमच्यावर क्रॉस केस कंप्लेंट केली. आम्हाला 9 टाके हात डोक्याला हाय, मारखंद्याला हाय, माझ्या हाताला हाय, पायाला हाय. आमच्यावर काहीच ऍक्शन घेतली नाही त्यांनी. अजूनही पाठीला माझ्या गाठी हाताच्या उलटी फरांडे मारलेत. आजकीन जरी चौकशी केली तर अजूनही आहेत गाठी माझ्या पाठीशी. आम्हाला न्याय द्यावा पोलीस स्टेशन मधून नम्र विनंती आमची. फेर तपासणी हो.